खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची सध्या बी बियाणे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर लगबग पाहायला मिळते आहे. आपण सध्या कृषी सेवा केंद्रांवर आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अशा पद्धतीनं जे शेतकरी आहेत ती बी बियाणे खरेदी करण्यासाठी अशा पद्धतीनं एकंदरीतच गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या जे शेतकरी आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी या कृषी सेवा केंद्रांवर येत आहेत आणि सध्या जी खरीप हंगामा सुरू आहे त्यासाठी जे बी बियाणे खरेदी करण्यासाठी एकंदरीत शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणचे काही शेतकरी आहेत जे खरेदी करण्यासाठी आले. दादा, काय सांगशील, सध्या खरेदी करतायत तुम्ही, कशी पावसाची सध्या पाऊस नाहीये, काय कसं वाटतंय? पावसाची परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे. पाऊस पडतोय थोडा पण लगेच उघडतोय, म्हणजे पाहिजे तितका पडत नाही. आणि काही लावणीचा टाइम आहे आता सध्या, शेतकऱ्यांचे बी बियाणे खरेदी चालू आहेत, पण ते लावणी करता येणार शेतकऱ्यांना. प्रतिसाद पावसाचा कमी आहे थोडा, गेल्या वर्षीपेक्षा पाऊस खूप कमी आहे यावर्षी. शेतकऱ्यांचे पहिले बियाणं काही लावलेले, काही पहिले बियाणे खराब झाले आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना डबल बियाणे न्यावं लागत आहे. खताच्या किमती पण यावेळेस खूप जरा गेल्या वर्षीपेक्षा 20-25% वाढ झाली खताच्या किमतीत. बियाण्यांमध्ये तशी काय वाढ आहे का? नाही, बियाणे तेच रेट आहेत बियाण्याचे गेल्या वर्षीच्या तुलनेत. एकूणच आपण पाहिलं तर सध्या कुठेतरी जे खत आहे त्याचे कुठेतरी यंदा वाढ झाल्याचं या शेतकऱ्यांकडून बोलल्या जाते. आणखीन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगणार, यंदाची कशी परिस्थिती आहे? कारण यावर्षी पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात दिसतोय. यावर्षी भरपूर नाजूक परिस्थिती. बऱ्याच शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती, ती एकदम मातीत गेली. कारण मग 1-1.5 इंचच ओल आहे आणि पाऊस असा कुठं पडायला कुठं आहे. जवळपास आपल्या घनसंगी तालुक्यात तर पाऊसच दिसत नाही, कुठंच नाही. सगळी समजा ज्यांनी धूळ पेरणी केली त्यांना दुबार पेरणीचा टाइम आला. अजूनही पाऊस पडतो का नाही ही शक्यता अशी वाटायला, नुसते सांगते रोज हवामान खातं येईल, पण पावसाचा काही अंदाज आहे ना. अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यावर समजा आता लय. आणि एक कर्जमाफी शासनाने दिली तर ती बी काही मिळणार आहे. 30 तारीख आलेलीच आहे आता. ते म्हणले कर्जमाफी देणार आहे, काही शक्यता वाटत नाही. नुसते बोलाची भात आणि बोलाची कडी असंच वाटायला लागले. शेतकऱ्यांनी समजा ते आशावर होते ना, समजा आता 30 तारखेला आपल्याला पुनर्गठन होईल, काहीतरी कर्ज भेटन. शेतकऱ्याला वाटलं 30 तारखेला आपल्याला पैसेच येतील खात्यावर असं. आणि यावर्षी पीक किंवा असा काहीच नाही आला, म्हणजे झिरोच. आपलं 1 रुपया पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे, त्यामध्ये काय तुम्हाला अपेक्षित वाटतं? प्रश्न शेतकऱ्याची बाजू उचलून धराव. आणि परत तुम्हाला सांगतो, शासनाने बियाणं ऑनलाईन करायला सांगितलं होतं. 1 किलो बियाणं कोणालाच भेटलं नाही अजून. आम्ही 1 महिना झाला ऑनलाईन करून, ते म्हणले तुम्हाला एकत्रच देऊ, त्याचं बी काय मिळणार नाही. शासनात समजा ते पाऊस नसल्यामुळे, शासन बी म्हणतात पाऊस नाही त्याच्यामुळे दिलं नाहीत का काय माहिती, पण कोणालाच बियाणं आलं नाही ते अजून. ऑनलाईन प्रणालीमध्ये काय अडचणी येतात तुम्हाला? ऑनलाईन मध्ये काय नाही अडचण. बी बियाणाची काही रक्कम म्हणजे कमी जास्त झाली आहे कसं? रक्कम नाही रेग्युलर, कारण तेच बियाणं पडू नये दुकानात. कारण कापसाची लागवड तुटली, कारण आणि सोयाबीन बी लोक पेरावत का नाही पेरावत दो आधारेवर आहे ना. समजा हेच नाही ना, वलाव नसले, पाऊस नसल्यामुळं शेतकरी गंभीर संकट आहे. काय करावं, नेमकं बियाणं न्यावत का नाही न्यावत, पेरावत का, पेरलं तर उगल का नाही हे शक्यता नाही ना. एकूणच आपण पाहिलं तर जी पाऊस आहे तो सध्या कमी प्रमाणात आहे, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची चिंता आता मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणचे या कृषी सेवा केंद्राचे ओनर आहेत. दादा, कशी परिस्थिती आहे? मागील वर्षीप्रमाणे या वर्षीची परिस्थिती कशी दिसते तुम्हाला? मागील वर्षीच्या तुलनेत परिस्थिती गंभीर आहे. पावसाचं प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळं शेतकऱ्यांचे लागवडीचं प्रमाण, आणखीन धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे तर बियाणं वाया जायची शक्यता आहे. दुबार लावणी करण्याची गरज पडू शकते शेतकऱ्यांना, काही ज्यांनी धूळ पेरणी केली. आणि नवीन पेरणी करायची तर त्यासाठी पुरेशी ओल नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे, पेरणी करावी कधी. खतांच्या किमती कशा आहेत आणि बियाणे खरेदीमध्ये काही फरक जाणवतो? खतांच्या किमती तर या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20% पर्यंत वाढलेल्या आहे. परंतु पावसाअभावी बियाण्याच्या गिराईकीमध्ये जो फ्लो असतो शेतकऱ्यांचा तो फार कमी आहे. शेतकरी बी संभ्रमात आहे, बियाणं घ्यावं कोणतं घ्यावं, सोयाबीनकडे कल करावं, पाऊस नाही आज, कापूस लागवड करावं, तर त्यासाठी दोन्ही गोष्टी संभ्रमात आहेत. एकूणच आपण पाहिलं तर सध्या पावसाअभावी ज्या कृषी सेवा केंद्र आहे त्यावर देखील ग्राहकांची कुठेतरी मंदी पाहायला मिळते. त्यामुळे पावसाअभावी जे शेतकरी आहेत त्यांची देखील आता चिंता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं एकंदरीतच या ठिकाणचं चित्र पाहायला मिळते. अजय गाढे, LS मराठी, जालना.